न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आली आहे। गुटखा बंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धस्तावलेत, मात्र गुटखा उत्पादक विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केले। त्यामुळे परंडा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री जोमात असल्याचं चित्र दिसतंय। महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणारा अवैध गुटखा किरकोळ तसेच घाऊक विक्रेत्यांकडे येत आहे। राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे। पानाच्या टपऱ्या तसेच काही किराणा दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा विकला जातो। परंडा पोलिसांकडून सातत्याने गुटखा संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाते, मात्र अन्य ठिकाणी गुटखा विक्री सुरू असताना कारवाईत सातत्य ठेवणे आवश्यक आहे। अनधिकृतरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांची चांदी होत असली तरी तरुण वर्ग मात्र मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात आहे। गुटखा बंदीचा कायदा करून सरकारने गुटखा विक्री तसेच उत्पादन आणि वाहतूक यावर निर्बंध लादलेत, मात्र काही महाभागांनी सुपारी आणि तंबाखू अशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केलाय। सरकारने तोही हाणून पाडत अशा प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्याचं पालन होणे आवश्यक आहे। बेकायदा गुटखा विक्री बंद करण्यासाठी संबंधित अन्न आणि औषध प्रशासनाने गुटखा हद्दपार करावा अशी आग्रही मागणी जोर धरीत असून गुटखा कारवाईत संबंधित विभागाचा सहभाग नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।